छत्रपती शंभूराजे उपाख्य शंभूवर्मन यांचा बुधभूषण जास्तीत जास्त लोकांना समजणाऱ्या म्हणजेच आपल्या मातृभाषेत मराठी भाषेत त्याच्या मतितार्थासह पोचवणाऱ्या शंभूवर्मन कृत बुधभूषणच्या पॉडकास्ट क्रमांक 79 मध्ये डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजचा हा बुधभूषणचा हा जो विषय आहे हा पहिल्या अध्यायातील अन्योक्ती कलशहामधील कमलस्य म्हणजे कमळाला उद्देशून आहे. काय म्हणतात महाराज पाहूया. अमूलादा कंद परिमलादा की विशाश्वा म्हणजे मुळापासून कंदापासून विकसित होत गेलेले, अगदी त्याचं मूळ असेल, कंद असेल, परिमळ असेल, श्वास असेल म्हणजे त्याचा सुगंध असेल, हे सगळं देणारं अतिशय सुंदर असं असणारं कोण आहे. ऐ कमलसे वसे अलिबिर्मर्देन तुंदिला शरदहा. हे कमळा, तुझ्याकडे एवढा सुंदर रूप आहे, एवढी नाजूक तुझी काय आहे, देठाचा तुझा होणारा जो काही विकास आहे, कंद आहे तुझ्याकडं, सगळं काही आहे. पण तुझं हे जे काही वाढ आहे, तुझा हा जो काही विकास आहे, ही जी तुझी वाढलेली ही सगळी जी काही आहे, ह्याचा जो उपभोग आहे, हा उपभोग कोण घेतं तर उपभोग घेतात ते म्हणजे निर्भिंद तुंदिला शरदहा. शरदहा म्हणजे मधुमाशी, ज्याला आपण माशी म्हणतो, मोहळाची माशी किंवा अलिर्भिर्मर्देन म्हणजे कोण तर भुंग. त्याचं शरीर वाढतं, कमळाचं सुंदर असतं, नाजूक असतं, आकर्षक असतं. आणि मग ते काय होतं, त्याचा काही भाग जो होतो तुंदिल होतो म्हणजे असा फुगीर होतो, त्याचं पोट असं फुगतं आणि त्याचं फुगीर पोट काय करतं, ह्या भुंग्यांना आणि ह्या मधुमाशांना आकर्षित करतं. आणि मग ह्या फुगलेल्या पोटाचं, ह्या वाढलेल्या ज्या ह्याचं आहे त्याचं जे सेवन आहे, हे सेवन कोण करतात, हे भुंगे आणि मधमाशा करतात. तर याचा अन्योक्ती कलशामध्ये दडलेला अर्थ असा आहे, कमळ सुंदर आहे, त्याच्याकडं रूप आहे, गुण आहे, सर्व काही आहे, परंतु त्याच्या फुगीरपणाच्या माध्यमातून तो काय करतो, त्याचं प्रदर्शन करतो. आणि मग त्यानं प्रदर्शन केलं की कुणीतरी येऊन त्याच्यावर घाला घालतो. लोकांकडे इस्टेट संपत्ती, प्रॉपर्टी, रूप, गुण, कुठलीही धनसंपदा असेल, रूपसंपदा असेल, कुठलीही गोष्ट जेव्हा खूप जास्त असते तेव्हा त्यांचा गर्व होतो. आणि जेव्हा अशी गर्विष्ठ माणसं त्याचं उन्मत्तपणे प्रदर्शन करतात तेव्हा मात्र त्यांच्यावर घाला येण्याची शक्यता असते. आपण पाहिलं असेल, सोशल मीडियावर सोन्याचे दागिने घालून फोटो पाठवले, शेअर केले आणि दुसऱ्या दिवशी चोरी झाली. म्हणजे फार सुंदर एखादी व्यक्ती असेल, त्या व्यक्तीवर अनेक लोकांच्या नजरा असतात, त्यातून त्यांच्या जीवाला धोकाही असू शकतो. म्हणजे धन असू द्या, रूप असू द्या, खूप गुणवान लोकांचं सुद्धा तसंच आहे बघा. सरळ लाकडं अगोदर तोडतात दांडीसाठी. म्हणजे खूप प्रामाणिक माणसं जरी असले तरी सुद्धा त्यांना काय आहे, धोका आहे. आणि धोका कोणापासून, जसा कमळाला या भुंग्यांपासून आहे, कमळाला या मधमाशांपासून आहे, तसा धनसंपदेला चोरांपासून आहे, आपल्या नातेवाईकांपासून सुद्धा आहे, आपल्या जवळच्या लोकांपासून आहे. ज्ञानी माणसांना सुद्धा त्यांच्या ज्ञानाचा गैरवापर करायला प्रवृत्त करणारी माणसं आसपास असतात. म्हणजे तुमच्याकडे जर काही असेल तर त्याचं कमळासारखं उन्मत्तपणे प्रदर्शन करू नका. कमळ जसं स्वतःचं पोट पुढे आणतं, बाक आणताना आपल्या सौंदर्याचं प्रदर्शन करतं, हे प्रतिकात्मक रीतीने महाराज सांगतात. अगदी त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या गुणांचं, वैभवाचं प्रदर्शन करू नका, अन्यथा तुम्हालाही धोका पक्का आहे. शंभूराजे यांचं निरीक्षण आणि समाजाला दिलेलं त्यांचं जे ज्ञान आहे याची तोड नाही. आजही जगद्गुरु तुकोबारायांप्रमाणे त्यांचंही ज्ञान, त्यांचाही संदेश तेवढाच प्रभावी होत असलेला आजही जगद्गुरु तुकोबारायांप्रमाणे त्यांचं ज्ञान, त्यांचा संदेश प्रभावी होत असलेला आपल्याला दिसून येतो. भेटूया पुढच्या एका नवीन श्लोकासह. हा श्लोक क्रमांक 161 होता. पुढचा श्लोक आपण 162 पाहू. तोपर्यंत जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.